श्री सिद्धलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. गुमानी बाबांचा परमभक्त अनेक लीला पाहत स्वामी चरणी त्याचे चित्त लीन होते जाहले. उभयता हिमालयी फिरत सद्भक्तांसी दर्शन देत, योग्यांसी महायोग देत नाना लीला करीती ते. कधी भक्ता उपदेश देती, चित्त शुद्ध करा म्हणती, परोपकार प्रेम सर्वांभूती दयाळूपणे वर्तावे. जितके शुद्ध अंतःकरण जवळी येई नारायण, सहज ऐसे बोलून उपदेश देती भक्तांना. मुनींद्र भगवान आणि भक्त हिमालयी होते फिरत, बद्रीनारायण मार्गात भक्त आजारी पडत असे. अत्यवस्थ होई भक्त, दिसो लागती यमदूत, तेव्हा महाअवतार बाबा समर्थ म्हणती पहा भक्तांसी, तुझ्याऐवजी मी मरेन, तू होशील बरा पूर्ण. ऐसे म्हणून भगवान व्याधी ओढवणी घेती ते. भक्त झाला ठणठणीत, बाबा होती व्याधीग्रस्त, आणि भक्ता ते सांगत, उद्या मरेन म्हणून या. स्वामी म्हणती भक्तांप्रत, मरेन उद्या मी निश्चित, दाहक्रिया करोनी गंगेत माझी राख सोडावी. भक्त होई दुःखित, स्वामी त्याते समजावीत, मी संन्यासी मजप्रत नाही मागे पुढे कोणी, तरी न व्हावे दुःखित, दाहक्रिया करीत त्वरित. ऐसे भक्ता सांगत, मुनींद्र देव तेधवा, दुसरे दिनी पाहत प्राण गेलेला असत. दाहक्रिया करुणी भक्त राख गंगेत टाकीत असे. इतुके सर्व करून आपले ग्रामी येऊन, अति दुःखे वर्तमान सर्वा सांगू लागत असे. सर्व होऊनी विस्मित त्याचे मुखाकडे पाहत, वेड लागले का तुझ प्रत, म्हणून पुसती तया लागी. तो म्हणे, मी सांगतो सत्य, बाबा नाही जिवंत, स्वहस्ते दाहक्रिया करुणी येथ आलो तुम्हासी सांगावया. दाहक्रिया मी स्वतः केली, राख गंगेत सोडली, आणि तेथुनी लवलाही निघालो ग्रामासी यावया. पूर्ण 1 मास चालत प्रवास करुणी आलो येथ, आणि तुम्ही वेडा म्हणत, मजला का ते समजेना. श्रोते द्यावे अवधान, पूर्वी नव्हते प्रवास साधन, त्या काळचे हे वर्णन लक्ष देऊनी अवधारा. बद्रीनारायण मार्गात बाबा कलेवर सोडत, तेथुनी भक्त चालत अलमोड्यासी पोहोचला. त्याच्या या प्रवासास 1 मासाहुनी काळ लागत. लोकांसी जव सांगत, लोक म्हणती वेडा तू, लोक म्हणती तयाप्रत, शांत करी तू आपुले चित्त, बाबा येथेची असत. समीप ग्रामा माझारी, अलमोड्या समीप ग्राम, तेथे मुनींद्र भगवान राहती. मागील मास 2 ऐकूनी विस्मित होत असे. विस्मित होऊनी भक्त त्या ग्रामी जाई धावत, पाहुणी ईश्वरा तेथ परमानंदी डोलत असे. म्हणे मुनींद्र भगवान, देवाचेही देव आपण, तू साक्षात नारायण, कोण लीला जाणो शके. किती विचित्र लीला केली, मृत्यू माया दाखविली, अगाध लीला पाहिली, ऐसे म्हणे तेधवा. लीला अवतारी भगवान अनेक लीला करून भक्तांसी मोक्ष सोपान प्रेमभराने दावित असे. जैसा भाव तैसा देव, हा येथींचा अनुभव, खऱ्या भक्तांसी अभिनव लीला मिळती पहावया. ज्याचे शुद्ध अंतःकरण भक्ती प्रेमाने गेले भरून, त्याचे स्वाधीन होऊन देवलीला लावित असे. गुमानी श्रींचा परमभक्त अनेक लीला देखत, स्वतःचे गृही निर्मित एक गुप्त गुहा तेथे. कधी भक्तांचे घरी जात, गुहे माझी ध्यान करीत, एक चिमटा ठेवीत, स्वामी जाना ते स्थळी. ऐसा भक्त भगवान रूप नरनारायण, जगा संदेश देण्या लागून भूवरी जाणा येती ते. लीलाधारी भगवंत जगदोद्धारा प्रित्यर्थ, नाना लीला दावीत भक्ती मार्गाते लावावया. महाअवतार बाबा समर्थ आजही राहती हिमालयात, ते अजर अमर संत लोकांकारणे राहती ते. 3 अध्याय संपला येथ. लीला विचित्र दावीत, दत्तावधूत आपुले चित्त स्वामी चरणी वाहत असे. अध्याय 3 समाप्त. ओवी संख्या 34. श्री सद्गुरुचरणी समर्पित.